लोकांना मी हे सांगते की मी सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे. मला लोकांसाठी काम करण्यात मनापासून समाधान मिळतं. ते मी कुठेही असली, नागपूरला, मुंबईला, पुण्याला, कुठेही आमचे उपक्रम चालूच असतात आणि अशीच उपयोगी उपक्रम चालू. आंदोलन झालं होतं, आंदोलन झालं जेडीचं, त्या संदर्भात काही चुकीच्या पद्धतीने पीएम वरती बोललं गेलं, काय प्रतिक्रिया असेल तुमची? आणि त्यावेळेस अमित शहा आणि पंतप्रधान शांत होते असं संजय राऊत देखील म्हणाले. मी फक्त एवढं म्हणू शकते की जे आंदोलन होतं ते नीट पासून चालू होऊन पण ते इतकं वेगळंच त्यांनी एक टर्न घेतला. अँटी सोशल एलिमेंट्स त्यात आले आणि त्यात भाषा किंवा ऍक्शन कशा वापरल्या गेल्या आपण पण पाहिलं. तरी डेकोरम असतो प्रत्येक गोष्ट बंद करण्याचा गव्हर्नमेंटला, तो पाळला नाही गेला हे तर नक्कीच आहे. पण गव्हर्नमेंटनी खूप सारे असे स्टेप्स घेतले आहेत सुरुवातीपासून. जेव्हापासून लीक झालं ते गव्हर्नमेंटनीच आउट केलं होतं. त्यानंतर नवीन परीक्षा झाल्या, त्यानंतर आता स्ट्रिंजंट लॉज परत येत आहेत. तर सगळं काही त्या हिशोबाने गव्हर्नमेंट करतंय. पण त्यात ह्या प्रकारे आणि ह्या लँग्वेज मध्ये बोलणं, ते पण मोदीजींची आणि त्यांच्या आईविषयी, हे बिलकुल एक्सेप्ट. सामाजिक सेवेत अग्रेसर आहात, परंतु कधी जर राजकीय संधी मिळाली तर यायला आवडेल का आणि काम करायला आवडेल का? नाही, मला काही इंटरेस्ट नाही आहे राजकारणात. पण मी तुमच्यासाठी आणि प्रत्येकासाठी ज्याला गरज आहे नक्की काम करणार. मॅडम, राऊत असं म्हणाले, आईविषयी आणि महिलांनी शिवीगाळ केली, तुम्ही एक महिला आहेत, महिला म्हणून कशासाठी मी तेच सांगितलं की मला खूपच खराब वाटलं की मोदीजींना आणि त्यांच्या आईंना या प्रकारे बोललं गेलं त्या आंदोलनात. आणि काय म्हणावं, ती आपली जेन्सी नाही आहे, त्यातले अँटी सोशल जे एलिमेंट्स त्याच्यानंतर ऍड ऑन झाले त्यांच्याकडनं हे झालंय. कारण मला विश्वास आहे की आपली जेन्सी पण एकदम स्ट्रॉंग आहे, पॉझिटिव्ह आहे आणि ती राईट डायरेक्शन मध्ये. त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला जेनजीवरती, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? कारण मुलींना देखील मारलं, त्यांचे कपडे फाडले. सुरुवात त्या अँटी सोशल एलिमेंट्सनी केली, पोलिसांवर वार करून. पोलिसांवर भरपूर वार झाला, त्यानंतर त्या लोकांवर पण वार झाला. सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल झाली. हा एक काळा दिवसच होता आणि मी दोन्हीकडनं या गोष्टीचा निंदा करते. आष्टीमध्ये मेडिकल कॉलेज नाहीये, हा आष्टीला उपक्रम चालू आहे आणि धन्यवाद देते मी सुरेश दासजीला. खूप छान प्रकारे वेगवेगळे टेस्ट आणि निदान इथे होत आहेत लोकांसाठी. मला वाटतं 60,000 पर्यंत आता लोक पोहोचतील. 30च्या वर गेलेली आहेत इथे जे येत आहेत स्वतःला टेस्ट करवायला. आणि मला वाटतं की या उपक्रमामुळे जे लोक डॉक्टर पर्यंत नाही पोहोचू शकत, डॉक्टर्स पण पद्मश्री अशी सगळे आलेली आहेत इथे, डॉक्टर लहाने पण आहेत, तर ते डॉक्टर्स यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि यांच्या हेल्थसाठी, यांच्या चांगल्यासाठी खूप काम करतात. बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजूर आहेत, तुमचं देखील फाउंडेशन आहे, काय स्पेशली बीड जिल्ह्यासाठी वेगळं काही काम करतात? बीड जिल्ह्याला मी आज पहिल्यांदा आली आहे आणि तोही हा जाहीर कार्यक्रम आहे. पण नक्कीच मला यांचे प्रॉब्लेम जवळून पाहायची इच्छा आहे, म्हणजे मला काहीतरी करता येईल. आणि सुरेशजींबरोबर मी नक्की काही उपक्रम इथे राबवीन, स्पेशली ऊसतोड कामगारांना. तुमच्या एनजीओच्या माध्यमातून मला त्याचा मिळालेला आहे आणि मी ते वेगवेगळे एक नाही तर 3-4 इन्स्टिट्यूटच्या द्वारे कलेक्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. काही विरोधी पक्ष नेता असताना तुम्ही बोलायचा, सत्तेच्या विरोधात बोलायचा, काय चुकीचं दिसलं तर बोलायचा, आता तुम्ही बोलत नाही. मी आता पण बोलते, कुठेही मला वाटलं की आपण सुद्धा चुकतोय तर मी आपल्या लोकांना सुद्धा जाब विचारते. आणि मला वाटतं तेव्हा तर अशी इमर्जन्सीची वेळ होती तर बोलणं साहजिक होतं. आणि आत्ताही कुठेही काही असेल तर मी आपल्या वतीने आपल्या ऑफिसर्सना किंवा आपल्या लोकांना सांगत असते. त्यावर मी कालच बोललेली आहे. हे अतिशय निंदनीय आहे. पुरोगामी महाराष्ट्रात असं म्हणणं एका स्त्रीला जी अजितदादांच्या मागे खंबीरपणे उभी होती, ज्याच्यामुळे अजितदादा एवढं काही करू शकले आणि आता सुद्धा त्या जिथे काम करायचंय शांतपणे करतात, तर ही टिप्पणी खूपच इट वॉज इन बॅड टेस्ट. तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की लोकांमध्ये मला जायचंय, वारंवार तुम्ही मला इथे बोलला, म्हणजे आता राजकारणामध्ये ज्या मागे पाठलाग करून मी सुरेशजींनी पण मला म्हटलेलं आहे की तुम्हाला
साहेबांना बिलकुल म्हणायचं आणि हे करायचं, आणि साहेब ओळखून आहे कुठे कशाची गरज आहे तर नक्की इथे यायलाच पाहिजे. राऊत असं म्हणाले की जे सुनेत्रा पवारांवर काँग्रेसने टीका केली की स्त्री पुरुष समानतेचा भाग नाहीये, मात्र फडणवीस आणि शिंदे त्या जागी असले असते तर मी त्यांना गुंगा गुड्डा असं म्हणालो असतो. गुंगा गुड्डा म्हणालो असतो. तुम्हाला वाटतं मी राऊत साहेबांवर कमेंट करायला पाहिजे की मी आपली कामं नीटपणे करायला पाहिजे? मला वाटतं असं जे बोलणार आहे त्याच्यापेक्षा गुंग असणंच पाहिजे.